हे बोलवलं मग ही मारून टाकायचं करायचं फोन केला आग लागले खाली गाडी पडला असेल इकडे दूर येतोय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. जसं की तुम्ही बघितलं, काहीच नव्हतं. डीपीला आग लागली होती म्हणून पोरं माणसांनी गर्दी केली ती. आम्हाला वाटलं कोणते उडी मारायला लागले. सो आता आलो आपण आपल्या जिमकडं आणि आता आपण जिममध्ये वर्कआउट करणार आहे. बघितलं काहीच विषय नव्हता. आता आपण जिममध्ये चाललो आहे. तर चला जिममध्ये. आज आपण वर्कआउट करणार आहे लेगचा, सान्या करणार आहे चेस्टचा. वाटत होते त्यामुळे हे घेतलेलं आहे मी नाही, त्याने घेतलंय. मी ब्रँड प्रमोशन नाही करणार, मला यांनी पैसे नाही दिले. त्यांनी पोमोग्रेनेट म्हणजे काय सीताफळाचा ज्यूस घेतला त्यांनी, सीताफळ नाही डाळिंबाचा ज्यूस घेतला त्यांनी. आणि आता आपण चाललो जिममध्ये. चला काहीच पहिलं तर आपण काय करू, विषय झाला असा की आता आपण वॉर्मअप करू. पहिल्यांदा वॉर्मअप असतं ना, वॉर्मअप करूयात. सो गाईज आज जरा वेगळं डाएट घेतलं आहे आपण. आज जस्ट मी ब्लॅक कॉफी आणि थोडेसे 50 ग्राम मुसळी खाल्ली आहे आणि त्यावरतीच आलो आहे. तर तुम्ही हे जे माझ्या तोंडावरती आता जे काय दिसतं थोडंफार तुम्हाला फॅट, ते एका आठवड्यामध्ये गायब झालं दिसणार आहे. कारण आपण आता एकदम कचून अशी बेकारवाली वर्कआउट आणि डाईट करणार आहे. सो तुम्ही म्हणजे कंटिन्यू बघा. स्पार्किंग मुलं मग ती आहे काय वेगळं काय लोक हुशार आहेत. पाणी मारलं कोणतरी राहील का? वजन चेक करूया आपलं. 69.90 म्हणजे जवळपास 70 किलो आपण फिक्स झालो आहे, फिक्स. आता आपण हे 70 किलोचं टार्गेट तोडून आपण कमी करणार आहे. तर तुम्ही वर्कआउट करूया पहिल्यांदा. पहिली गोष्ट म्हणजे माझं आहे तेवढंच आहे, त्याचं नाही वाढत किंवा कमी पण होत नाही. माझं वाढतं आणि मला कमी करावं लागतं. स्ट्रगल आहे काय माझ्या आयुष्यामध्ये. सो काय आता बघा काय झालं विषय. तिकडच्या टिपीला आग लागल्यामुळं आपल्या जिममधली गेली आहे लाईट. फक्त एकच फॅन चालू आहे आणि बाकीचे बंद आहेत. तर सध्या ऊन पण बाहेर आहे. मग आता उष्मग आता नको काहीतरी व्हायचं बियायचं आपल्याला. त्यामुळे जरा थोडंसं रेस्ट घेतलं आहे मी. म्हणजे थांबलो आहे जरा. वर्कआउट चालू नाही केलं कारण वॉर्मअप पण नको चालू करायला, कारण लाईटच नाही आहे. व्हायचं काहीतरी. सो तुम्ही पण काहीच आयुष्यामध्ये अशाच गोष्टींची काळजी घेत जावा. उगं म्हणजे तुम्ही तावात काहीतरी करायचं, त्यामुळे काहीतरी होऊन बसायचं. आणि त्या बाबतीत आपलं नशीब लय बेकार, त्यामुळे आपण थोडंसं शांतीमध्येच थोडं शांत राहूनच काम केलं बरं. हे बघा सान्या पण बसलाय गुपचूप, कारण नको वगैरेच कशाला घ्यायची गरज नसताना. सो काही लाईट काय आलीच नाही. ही जी लाईट दिसते तुम्हाला ती इन्व्हर्टरची लाईट आहे. पण फॅन चालू नाही, पण लाईट चालू आहे. तरी पण आपण आता हळूहळू करत थोडीशी एक्सरसाइज केलीच आहे म्हणायचं. म्हणजे तुम्हाला हे बघा पडलं का, हे बघा म्हणजे मरणाचा असं घाम माल आहे मला. म्हणजे एक्सरसाइज केली असं पकडून झाला. अंग सगळं भिजलं आहे आपलं. तर आता 2 एक्सरसाइज राहिल्यात, तेवढे एक्सरसाइज करतो आणि त्यानंतर मग आपण आपल्या घराकडे जाऊयात. सो असा विषय आहे म्हणजे काही थोडंसं ध्यान द्या आपल्याकडे, ठीक आहे. आता वर्कआउट झालं आहे आपलं. आता आपण निघालो आहे आपल्या घराकडं. केळी नको, हे अंडी घेऊन जाऊ ना. ये वर गाईज, आमच्या जिमच्या खाल्ल्याच्या अंड्याचं नवीन दुकान झालं आहे. केळीचं पण झालं, पण केळी आपण खात नाही. तर अंडी घेऊन जाऊ. आणि गाईज हे दुकानाचे ओनर म्हणजे दादा खाली एका आजीला केळी देत आहेत. म्हणजे ती आजी इकडे तिकडे फिरत असते अशीच. तर तुम्ही पण मित्रांनो असे दानधर्म करत जावा. सो गाईज बघा, आपण या शॉपमधून तर अंडी घेतो आहे. एक ट्रे घेतो आहे आपण. आपल्याला बाहेर एक अंडं 7 ते 7.5 रुपयाला मिळतं, पण आमच्या जिमच्या खाली फक्त आम्हाला 6 रुपयाला अंडं मिळते. तर आपले दादा आहेत, घेत आहेत. ओके थँक्यू. चालतं. सो गाईज, जस्ट ना आता मी जिमवरून आलो. आंघोळ वगैरे करून झाली आणि भूक पण लागली होती, पण आपली मीटिंग पण होती. त्यामुळं जस्ट ना आत्ता माझं म्हणजे आता काय करायचं म्हणून काय केलं पाहिजे. म्हणलं आता खायचं तर कमीच आहे. मग थोडीशी गरम अशी ब्लॅक कॉफी घेतली आहे विदाऊट शुगरवाली. तर ही पिणार आहे आपण. आणि त्यानंतर मग एक मील बनवूया मस्तपैकी. आज बॉइल्ड एग नको खायला, आज थोडंसं असं स्क्रम्बल एग खाऊया आपण, ते पण एक व्हाईटचं. तर मग तो सीन आहे. आणि झाला आहे असा विषय की मी आंघोळ करून आलो बघितलं तर आपला कूलर चालत नाही. काय ते झालेला दिसतोय विषय, मोटर बिटर खराब झालेला सीन दिसतोय. तर आता मग ते त्याला ह्यातून बाहेर काढून ठेवलं आहे. तर बघूया म्हणजे काय करायचं.
तर एवढं सगळं माझं मीटिंग वगैरे झाली, खाऊन झालं की मग कूलरला पण खोलायचं नियोजन करावं लागेल. तर असं म्हणजे आजचा सीन आहे. तो मी पटकन कॉफी पितो आणि मीटिंग जॉईन करतो आणि त्यानंतर मग आपलं स्क्रम्बल एक बनवूया. आणि रात्रीच्या खाण्यासाठी पण आज काहीतरी आज मस्त बनवणार आहे आपण आणि कमीत कमी कॅलरीजमध्ये आज आपण सर्वाइव्ह करणार आहे. ठीक आहे, सो कंटिन्यू बघा ब्लॉगला आणि मी तोपर्यंत मीटिंग करतो. ठीक. सो गाईज आता आपण यामध्ये 2 होल एग आणि 1 एग व्हाईट ॲड करून घेतलेला आहे आणि त्याला मी मिक्स करतो आहे. आणि हा आहे आपला पॅन. त्या पॅनमध्ये आपण घी, तेल, ऑइल तसल्या काही गोष्टी टाकल्या नाही, डायरेक्टली अंडे मिक्स केलं टाकून द्यायचं आहे. ठीक आहे, आणि थोडं वेट करायचं, थोडंसं श्वास घ्यायचा. आता वरून टाकूया थोडंसं मीठ टेस्टसाठी. ओके, आणि आता त्यानंतर मी थोडा टाकला यावरती गरम मसाला आणि आपण आता ब्लॅक पेपर पण टाकूयात. तेवढंच म्हणजे चांगली चव पण लागली पाहिजे ना, हेल्दी पण आणि चांगली चव पण लई महत्त्वाचं असते. तर जरा लाईट चालू केली आपल्या मोबाईलची, तर त्याच्यामध्ये थोडंसं एक चिमटभर आपण ब्लॅक पेपर टाकू. तर मित्रांनो ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, स्क्रम्बल करायचं आणि ह्यालाच म्हणतात मग आपलं स्क्रम्बल एक. सो गाईज आपलं स्क्रम्बल एक झालं रेडी. आता आला आपण मस्त खाऊन टाकूया. सो गाईज ही आहे आपली सेकंड मील जिम नंतरची. शेजारी माझं गोळ्या झोपलं तुम्ही पाहू शकता आणि आपली मील आहे. मित्रांनो काय आता झालाय काय विषय, मी आता बटन चालू केलंय. बटन राहिलं वाटतं चालू करायचं. मोटर चालते आतली. ठीक आहे, पाण्याची. फॅन एकदम असं स्लो पळतोय. म्हणजे एकतर कंडेन्सर काढला असेल, नाही तर काहीतरी विषय झाला असेल. बघावं लागला आपल्याला. काही मला ऑफरमध्ये 2 बिग बास्केटवरती हे चिकनचे मॅरिनेटेड भेटले, तर ते आपण बनवणार आहे. तर हेच आपलं आजचं जेवण असेल. बघा हे आता इंडक्शनवरती असल्यामुळं सगळं कडने एकदम म्हणजे साईडला आणून ठेवलं आहे, कारण जळेल. आणि मध्ये खूप जास्त हीट असल्यामुळं ते तवा पण आपला पूर्ण असा काळा भंगार पडला आहे. म्हणजे खरं तर स्मेल वगैरे चांगलं येतो आहे, मॅरिनेट पण चांगलं केलं आहे, पण एवढी क्वांटिटी 85 रुपीजला परवडली का नाही परवडली मी ह्या शंकेमध्ये आहे. बाकी टेस्ट वगैरे कशी होईल ते तुम्हाला मी सांगेलच. पहिला त्याला आपण भाजून घेऊया. आणि दुसरा पुडा आहे तो वेगळ्या टाईपचा आहे. दुसरा पुडा आहे असलावाला, त्याच्यामध्ये बघा तुम्ही मलाई काहीतरी होतं, म्हणजे चिकन मलाई टिक्का. तर ह्याला दुसरी कढई घेतली, कारण पहिलीवाली कढई पूर्णपणे जळली पण होती आणि प्लस त्याची चव पण वेगळी होती. तर ह्याचं पण मेकिंग प्रोसेस चालू आहे आणि जे आपण आधी बनवलं होतं ते इकडं असं ठेवलं आहे मी. तर ह्यातलं निम्मं थोडं संजीला काढून दिलं आणि ह्यातलं पण थोडं द्यायचं आहे. तर असं म्हणजे आजच्या आपल्या जेवणाचा प्लॅन आहे. सो बघूया आता हे बनवतो मी आणि कसं लागतं तुम्हाला नक्की सांगतो मी. हे पॅकिंग आहे गाईज 1 तारखेचं 5व्या महिन्यातलं आणि हे आहे पॅकिंग 30/4चं आणि 15पर्यंत चालणार आहे. म्हणजे गाईज हे मागवलं खरं आपण, पण सारखं खाणं हे बरोबर नाही. कवाचं ठेवलेलं असतं ते, त्यामुळे असल्या गोष्टी अवॉइड केल्याच बरं आहे. आता आपण ट्राय देऊन बघितला, मी केला, तुम्ही नका करू. तर गाईज बघा हे असं झालं होतं सगळ्या शेवटी म्हणजे बनवून, आणि दोघांची पण चव 1 नंबर होती. खायला चांगले लागले, पण सारखं सगळं खाणं चांगलं नाही असं वाटतंय मला तरी. सो हाच म्हणजे याचा फीडबॅक होता. सो गाईज आत्ता जस्ट माझं ऑफिस वगैरे झालं आणि एकदम चिल झालं आता निवांत मी. आपलं खाल्लेलं पण जरा कसं थोडीशी भूक लागायला लागली असं वाटायला लागलं मला परत, कारण खाऊन ऑलमोस्ट 2-2.5 तास होऊन गेले. आता मला वाटतं एखादा अजून डाव करावा आपल्या कॉफीचा, ब्लॅक कॉफी विदाउट शुगर, आणि त्यानंतर मग झोपून जावं. आता भरपूर लोकांचं ऐकलं असं की कॉफी पिल्यानंतर झोप जाते. भाई माझ्यासोबत असं काहीच होत नाही. मी कॉफी पिले की मला एकदम खतरनाक झोप लागते. तर मी कॉफी पिणारे जरा वेळ थोडं आपलं रील बिल बघायचं आणि मस्तपैकी झोपायचं असं माझा प्लॅन आहे. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि अजून एक विषय म्हणजे ब्लॉगमध्ये सांगायचं विसरलो मी, रूममध्ये संदेश आला होता थोडं आमचं एक गाडी बुक करायची होती. तर गाडी कशासाठी बुक करायची होती सगळं तुम्हाला उद्या सांगेल मी. आपल्याला एका ठिकाणी बाहेर जायचं, हे कटिंग वगैरे तुम्हाला बोललो होतो ना मी, त्यासाठी केली होती आपण. तर एका ठिकाणी आपल्याला बाहेर जायचं 6 तारखेला, तर त्याबद्दल आम्ही नंतर विषय काढणारच आहे. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आणि आजचा ब्लॉग पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनलवरती तर. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, त्यासाठी बाय बाय.